सुरुवातीला तो फक्त मित्रांसोबत थोडीफार दारू प्यायचा. थोडी घेतली तर काय होतं असं तो नेहमी म्हणायचा. पण हळूहळू ती सवय वाढतच गेली. दिवसातून एकदा पिणारा गणू आता सकाळपासून रात्रीपर्यंत दारूच्याच नशेत राहू लागला. श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांनी व्यसनी माणसाला दिलेला जीवन बदलवणारा धडा. महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात गणू नावाचा एक मनुष्य राहत होता. गावात त्याचं चांगलं घर होतं, शेती होती, बायकोही प्रेमळ होती आणि 2 लहान मुलंही होती. पण गणूला एक भयंकर व्यसन लागलं होतं, ते म्हणजे दारूचं. सुरुवातीला तो फक्त मित्रांसोबत थोडीफार दारू प्यायचा. थोडी घेतली तर काय होतं असं तो नेहमी म्हणायचा. पण हळूहळू ती सवय वाढतच गेली. दिवसातून एकदा पिणारा गणू आता सकाळपासून रात्रीपर्यंत दारूच्याच नशेत राहू लागला. घरातील पैसे संपायला लागले, शेतीकडे लक्ष राहिलं नाही, बैल विकले गेले, घरातील भांडीही विकली गेली. गावात त्याची बदनामी होऊ लागली. त्याची पत्नी सीता रडत बसायची, रोज रडत बसायची. मुलं बापालाही घाबरायची. गणू नशेत घरी आला की घरात भांडणं, शिवीगाळ आणि मारहाण सुरू व्हायची. एके रात्री गणू पूर्ण नशेत घरी आला. सीताने त्याला शांतपणे विचारलं, "अहो, किती दिवस असं चालणार? मुलांकडे पहा, त्यांना तुमची गरज आहे." पण गणू संतापला. म्हणला, "मला शिकू नकोस, माझे पैसे, माझं आयुष्य." असं म्हणत त्याने घरातील ताट जमिनीवर फेकलं. मुलं घाबरून आईच्या मागे लपली. सीता शांतपणे रडत राहिली. त्या रात्री गावातील एक वृद्ध माणसाने सीताला सांगितलं, "बाई, आता फक्त स्वामींची कृपा वाचू शकते. अक्कलकोटला जा. श्री स्वामी समर्थ त्यांच्यासमोर प्रार्थना कर." सीताच्या मनात आशेचा एक छोटासा किरण निर्माण झाला. तिने अक्कलकोटकडे प्रवास दुसऱ्या दिवशी सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सीताने गणूला खूप विनंती केली, "एकदा माझ्यासोबत चला, अक्कलकोटला चला, मग तुम्ही जे सांगाल ते मी करेन." गणू आधी तयार झाला नाही, पण गावातील काही लोकांनी आग्रह केला. शेवटी अनिच्छेने तो तयार झाला. दोघे अक्कलकोटला पोहोचले. तिथे सर्व स्वामी समर्थांचा जयघोष चालू होता. वातावरणात एक वेगळी शांतता होती. पण गणू मात्र चिडलेलाच होता. हे सगळं ढोंग आहे, तो मनात म्हणाला. जेव्हा तो स्वामींच्या दर्शनासाठी गेला तेव्हा स्वामी एका झाडाखाली बसले होते. डोळ्यात विलक्षण तेज. गणूने स्वामींकडे पाहिलं आणि काही क्षणासाठी त्याला विचित्र शांतता जाणवली. पण त्याने लगेच नजर वळवली. सीता स्वामींच्या चरणी पडली. "स्वामी, माझ्या नवऱ्याला वाचवा. दारूने आमचं आयुष्य संपवलं आहे." स्वामी काही क्षण शांत राहिले. मग गणूकडे पाहून म्हणाले, "अरे, शरीराला विष देतोस आणि सुख शोधतोस." गणू हादरला, कारण त्याच्या मनात अगदी हेच विचार चालू होते. तो रागाने म्हणाला, "मी काहीही चुकीचं करत नाही." स्वामी हसले. "चुकीचं काय आहे ते वेळ दाखवेल." स्वामींची विचित्र आज्ञा. दुसऱ्या दिवशी गणू पुन्हा दारू पिण्यासाठी गावात निघाला. पण जाण्यापूर्वी स्वामींनी त्याला बोलवलं, "जा, पण आज दारू पिण्यापूर्वी तुझ्या मुलांच्या डोळ्यात पाहून ये." गणूला हे ऐकून राग आला. हे कसले शब्द? तरीही तो घरी गेला. घरात प्रवेश करताच त्याची छोटी मुलगी धावत आली. "बाबा, आज तुम्ही दारू पिणार नाहीत ना?" त्या निरागस डोळ्यांकडे पाहून गणू काही क्षण शांत झाला. पण व्यसन इतकं वाढलं होतं की त्याने पुन्हा दारू घेतली. त्या रात्री त्याला भयंकर स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, त्याचं घर जळत आहेत, मुलंही रडत आहेत, सीता मदतीसाठी ओरडत आहे आणि तो स्वतः नशेत पडलेला आहे. अचानक त्या आगीतून स्वामी प्रकट झाले. व्यसन फक्त शरीर जाळत नाही, ते संपूर्ण संसार जाळतं. गणू घाबरून जागा झाला. अंग घामाने भिजलं होतं. अंतर्मनातील संघर्ष. त्या दिवसानंतर गणूच्या मनात सतत स्वामींचे शब्द घुमू लागले. तो दारू प्यायला बसायचा, पण मुलांचे चेहरे आठवायचे, पत्नीचे अश्रू आठवायचे. एक दिवस तो दारूच्या दुकानासमोर उभा होता. हातात पैसे होते, पण अचानक त्याला स्वामींचा आवाज ऐकू आला, "एक घोट आनंद देईल, पण आयुष्यभराचं दुःख वाढवेल." गणूचे हात थरथरले. त्याने पैसे खाली टाकले आणि तिथून निघून गेला. त्या रात्री अनेक वर्षांनी तो पहिल्यांदा शुद्धीत घरी आला. सीता आश्चर्यचकित झाली. "आज दारू नाही?" गणू शांतपणे म्हणाला, "आज प्रयत्न केला." सीताच्या डोळ्यात पाणी आलं. व्यसनाची खरी परीक्षा. व्यसन सोडणं सोपं नसतं. काही दिवसांनी गणू पुन्हा अस्वस्थ होऊ लागला. अंग थरथरायचं, डोकं दुखायचं, राग यायचा. तो पुन्हा दारूकडे वळणार इतक्यात त्याला स्वामींची आठवण झाली. तो अक्कलकोटला गेला. स्वामींसमोर बसून रडू लागला, "स्वामी, मला वाचवा. मी खूप प्रयत्न करतोय, पण मन हरतंय." स्वामी म्हणाले,
व्यसन शरीरात नसतं, ते मनात असतं. मन मजबूत केलंच तर व्यसन आपोआप तुटेल. पण कसं? स्वामी म्हणाले, दररोज सकाळी उठून नामस्मरण कर, काम कर, रिकामं बसू नकोस. गणूने स्वामींचं ऐकलं. बदलाची सुरुवात झाली. हळूहळू गणू बदलू लागला. तो सकाळी लवकर उठू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम घेत शेतात काम करू लागला. गावातील लोकांना आश्चर्य वाटू लागलं. जो माणूस रोज नशेत पडलेला असायचा, तो आता मेहनत करू लागला होता. एका दिवशी गावातील दारू विकणारा माणूस म्हणाला, गणू ये ना, जुने मित्र विसरलास काय? गणू थोडा थांबला. मन डळमळलं, पण त्या क्षणी त्याला स्वामींचे शब्द आठवले, वाईट संगत माणसाला खाली खेचते. गणू शांतपणे उत्तर दिलं, मी आता माझ्या मुलांसाठी जगतो. गावातील लोकांचा दृष्टिकोन बदलला. गावातील लोकांचा बदललेला दृष्टिकोन. पूर्वी गावातील लोक गणूला टाळायचे, आता ते त्याचे कौतुक करू लागले. एका वृद्धाने त्याला विचारलं, तुझ्यात एवढा बदल कसा झाला? गणूच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामींनी मला माझं खरंच रूप दाखवलं. तो म्हणाला, दारू मला आनंद देते असं वाटायचं, पण ती माझी आयुष्य संपत होती. शेवटची परीक्षा. एक दिवस गावात मोठा उत्सव होता. अनेक लोक दारू पित होते. गणूच्या काही जुन्या मित्रांनी त्याला जबरदस्तीने बोलावलं. आज तरी घे, एक दिवसाने काय होतंय? क्षणभर गणूचं मन डळमळलं, पण त्याच वेळी त्याची मुलगी त्याच्याकडे धावत आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही आता खूप चांगले झालात. आम्हाला जुने बाबा नकोत. हे ऐकताच गणूच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याने दारूचा ग्लास हातातून खाली फेकला. आजपासून नाही, आयुष्यात पुन्हा कधीच नाही. स्वामींचा अंतिम संदेश. काही दिवसांनी गणू पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले. काय रे, विष सोडलंस? गणू नम्रपणे म्हणाला, स्वामी तुमच्यामुळे माझं घर वाचलं. स्वामी मी काही केलं नाही. स्वामी म्हणाले, मी काहीही केलं नाही. तू स्वतःला जिंकलंस. जगातील सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःच्या वाईट सवयींवर मिळवलेला विजय. गणू स्वामींच्या चरणी पडून रडू लागला. त्या दिवसानंतर त्याने आयुष्यभर कोणत्याही व्यसनाला हात लावला नाही. तो गावातील लोकांना सांगू लागला, व्यसन सुरुवातीला मित्र वाटतं, पण शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करतं आणि नामस्मरण माणसाला पुन्हा उभं करतं. कथेमधून आपल्याला एकच शिकवण मिळते, व्यसन कधीच आनंद देत नाही, ते फक्त आयुष्य नष्ट करत असतं. कुटुंबाचं प्रेम आणि विश्वास माणसाला बदलू शकतो. चांगल्या मार्गावर यायला उशीर झाला तरी चालतो, पण सुरुवात महत्त्वाची असते. श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण मनाला शक्ती देतं. स्वतःवर विजय मिळवणारा माणूसच खरा विजेता असतो.